आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि 27% ओबीसी आरक्षण या संबंधी 2 याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या। ह्या फ्रेश याचिका होत्या। पहिल्याच हिअरिंगमध्ये काही मिनिटातच कोर्टाने ह्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत। एक याचिका होती औस्याच्या काही लोकांनी, औसा नगरपालिका जी लातूर जिल्ह्यात आहे तिथल्या काही लोकांची मागणी होती की वॉर्ड रचना जी आहे, वॉर्ड रचना, प्रभाग रचना, ती जुनी जी वॉर्ड रचना आहे, औस्या नगरपालिकाची कारकीर्द मला वाटतं 2022 मध्ये त्यांची टर्म संपली, तर ते जुन्या वॉर्ड रचनेप्रमाणेच घ्यावं। तर त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की वॉर्ड रचना करणं, वॉर्ड रचना, गट रचना, गण रचना, हे सगळं राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे आणि ते जशी नवीन जरी त्यांनी केली तर त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही। आम्ही 6 मेला राहुल रमेश वाघ जे प्रकरण 2021 पासून प्रलंबित आहे आणि 6 मेला कोर्टाने स्पष्ट केलं होतं की राज्य सरकारने नवीन जरी त्यांना वॉर्ड गट गण रचना करायची असली तर ती त्वरित करावी आणि इलेक्शन घ्यावं। तर सुप्रीम कोर्टाचं आज म्हणणं होतं की नवीन वॉर्ड गट गण रचना हे राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला करायला अधिकार आहेत, करायचे अधिकार त्यांनाच आहेत। दुसरी एक याचिका होती की 27% आरक्षण, ओबीसी आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेत न देण्यात यावे या संबंधी महाराष्ट्रात। आता 6 मेच्या ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की 27% ओबीसी आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राहील, जे 1995 पासून चालत आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। त्याच्यात काही बदल होणार नाही। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 27% ओबीसी आरक्षणासहित होतील आणि त्यांची जी टर्म आहे 5 वर्षाची इथून पुढे ती अबाधित राहील। उद्या हे प्रकरण आता 15 सप्टेंबरला परत सुनावणीला आहे। त्याच्यात कोर्ट विचार करेल की काही लोकांची मागणी होती की हे कमी करा, आरक्षण 27% पासून कमी करा वगैरे, ते नंतर कन्सिडर केले जाईल आणि ती जी जजमेंट जेव्हा कधी येईल काही महिन्यांनी वर्षांनी ती पुढे लागू होईल पुढच्या इलेक्शनसाठी। तर तुर्तास जे इलेक्शन होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे त्याच्यात 27% ओबीसी आरक्षण हे कायम राहणार आहे आणि वॉर्ड गट गण रचना करण्याचा अधिकार हे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आहे असं आज परत कोर्टाने म्हणलेलं आहे। बघा, अशा याचिका आता जशा निवडणुका जवळ येतील तशा वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात येण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। अशा याचिका येतील, पण कोर्टाने तोच स्टँड मेंटेन केलाय जो त्यांनी 6 मेला सांगितलं होतं की 27% ओबीसी आरक्षण जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे 1995 पासून ते चालू राहील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि वॉर्ड गट गण रचना याचा करायचा अधिकार हा राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आहे। पुढे याच्यात काय बदल होणार असला तर ते 15 सप्टेंबरला परत मॅटर येतंय, ते पुढे चालू राहील, त्याच्यात जो निर्णय येईल तो नंतर येईल। पण तुर्तास तरी 27% ओबीसी आरक्षण हे कायम राहील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि वॉर्ड गट गण रचना ही राज्य सरकारचा अधिकार असणार आहे। ते नवीन ते करू शकतात। मला वाटतं ते प्रोसेस पण चालू झालेलं आहे आणि सप्टेंबर पासून या निवडणुकांना सुरुवात होईल। म्हणजे जिल्हा परिषद एखाद्या वेळेस आधी होतील, मग नगरपालिका, मग महापालिका। सप्टेंबर पासून या निवडणुकांचं प्रोसेस म्हणजे मतदानच सुरू होईल आणि डिसेंबर जानेवारीच्या आत हे सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माझ्या मते आटोपलं जाईल आणि राज्य सरकार त्यासंबंधी तयारी करीत आहे। अशा याचिका येत राहतील कोर्टात। माझ्या मते जास्त लक्ष देण्याची याच्यात गरज नाहीये, कारण 2021 पासून हे प्रकरण प्रलंबित होतं। ते प्रकरण अजून सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि तुर्तास 6 मेला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत, लवकरात लवकर निवडणुका घ्या, 27% ओबीसी आरक्षणासहित घ्या आणि वॉर्ड गट गण रचना ही नवीन जरी करायची असली तर ती लवकर करा आणि त्याचे पूर्ण अधिकार राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आहेत। तेच आज सुप्रीम कोर्टाने ह्या दोन्ही याचिकांमध्ये पण परत स्पष्ट केलेलं आहे।